नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाले भात। चला तर मग सर्वात आधी आपण गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे। कुकरमध्ये आपण तेल घालून घेतोय। त्यानंतर ना आपण गरम मसाले घालणार आहोत। त्यामध्ये तेल गरम झाले, 2 तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, 2-3 विलायची, 2-3 लवंग आणि जावित्री हे आपण तेलात टाकून घेतलेले। त्यानंतर ना आपण 1 चम्मच जिरे घालून घेतलेले आहेत। व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि भातासाठी आपल्याला कोणकोणत्या भाज्या लागणार आहेत ते पाहू। कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची, वाटाणा, पुदिना आणि कोथिंबीर, फ्लावर, बटाटा आणि धुवून घेतलेले तांदूळ, शेंगदाणे, त्यानंतर ना मग लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीचं वाटण, दही आणि मसाला घेतलाय मी। त्यामध्ये जिरे पावडर आणि धणे पावडर आहे। तेलामध्ये आपण आता कांदा टाकून घेऊ। तेलामधले मसाले आणि जिरे भाजले गेलेत। कांदा टाकून आपण आता परतून घेणार आहोत। कांदा आपण मसाले भातासाठी घरचा मसाला वापरणार आहोत आणि हळद। यानंतर ना आपण कांद्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ आणि अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची मी जाडसर कुटून घेतलेली आहे ती घालणार आहे। सर्व व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर ना थोडासा हिंग घातलेला आहे मी, हळद घालतीये। यानंतर ना आपण मसाले घालून घेऊ। घरचा मसाला घातलेला आहे मी, 2.5 चम्मच घातलेत मी। मसाल्याच्या डब्यामधला चम्मच आहे हा, 2.5 चम्मच मसाला घातलेला आहे। त्यानंतर ना धणे आणि जिरे पूड घेतलेली मी, अर्धा चम्मच जिरे पूड आणि 1 चम्मच धणे पूड घेतली आहे। हे सर्व आपण व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊ। मसाले परतलेले आहेत। आपण आता टोमॅटो घालणार आहोत यामध्ये। टोमॅटो कट करून घेतलेले आहे मी, 2 टोमॅटो आहेत, छोट्या आकाराचे 2 टोमॅटो आणि कांदे 3 छोटे 3 कांदे घेतलेले आहेत। टोमॅटो घातलेला आहे म्हणून त्यावर थोडंसं मीठ घालून घेतलंय आपण, टोमॅटो लगेच परतला गेला पाहिजे म्हणून। आणि भाज्या घालून घेतोय, फ्लावर, बटाटा, गाजर, शिमला मिरची आणि वाटाणे हे घालून घेतले मी सगळ्यात आधी। नंतर ना आपण कापून घेतलेला पुदिना आहे तो पुदिना घालतोय आणि थोडीशी कोथिंबीर। भाज्या आपल्याला मसाल्याबरोबर तेलात परतवून घ्यायच्या आहेत। आता यानंतर मी 1 वाटी दही घेतलेले आहे, ते दही घालून घेतोय। दही आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात। यानंतर ना आपण धुवून ठेवलेले तांदूळ आहेत, मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे, ते मी एक अर्धा तासापूर्वी धुवून ठेवले होते, ते तांदूळ घालून घेते मी त्यामध्ये। यानंतर ना मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी घालून घेऊ आपण। पाणी घातल्यानंतर ना व्यवस्थित हलवून आपण भाताला झाकण लावून ठेवू आणि 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्यात कुकरच्या आपल्याला। आणि शिट्ट्या झाल्याच्या नंतर ना मी तुम्हाला भात दाखवते थंड झाल्यावर। मस्त भात झालेला आहे। भात आपण प्लेटीमध्ये काढून घेऊ। भात खूप गरम आहे आपला, त्यामुळं थोडंसं आपण थंड झाल्यावरच काढायचं आहे। मी लगेच काढतीये, त्याच्यामुळं तुम्हाला थोडासा भात चिकट वाटत असेल, पण भात अगदी मोकळा आणि सुटसुटीत होतो। मी एकदमच गरम झाकण उघडल्यानंतर प्लेटीत काढून घेतलेलं आहे, त्यामुळं असं दिसतोय। आणि भाताची चव तर खूप छान लागते, तुम्ही एकदा या पद्धतीने भात करून बघा। तुम्हाला माझी मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।